एंजल ब्रोकिंग में अपना फ्री डीमैट अकाउंट खोलने के लिए डिस्क्रिप्शन में दिए गए लिंक पे अभी क्लिक करें और अपना फ्री डीमैट अकाउंट आज ही ओपन करें। रसिक प्रेक्षक हो, नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या सर्वात लांब 7 नद्या पाहणार आहोत। महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 7व्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी। तापी नदी ही खानदेश, उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे। तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई डोंगरावर होतो। भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ही एक महत्त्वाची नदी आहे। तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे। त्यापैकी 208 किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातून वाहते। तापी ज्या भागातून वाहते तो खचदरीचा भाग आहे। या नदीने खोल दरी निर्माण केली आहे। ही पश्चिम वाहिनी नदी असून अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते। नंतर ती सुरत या शहराजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते। तापी नदी उगमानंतर नैऋत्येस वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 48 किलोमीटर पर्यंत वाहते। पुढे ती मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करते। तेथून बुहानपूर जवळून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या पूर्वेकडे महाराष्ट्रात प्रवेश करते। तापी नदीच्या उत्तरेस कालीभीत डोंगर व दक्षिणेस मेळघाट आणि गाविलगडचा डोंगर आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यापासून वाहत जाऊन ती गुजरात राज्यात प्रवेश करते। तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे। तसेच सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेले तापीचे खोरे आहे। महाराष्ट्रामध्ये तापी नदीला डाव्या बाजूने पूर्णा ही उपनदी येऊन मिळते। म्हणून या दोन्ही नद्यांच्या संयुक्त खोऱ्याला तापी पूर्णा खोरे असे म्हणतात। तापी या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात। तापीला डावीकडून पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई इत्यादी उपनद्या मिळतात। तर उजवीकडून आनेर, गोमती या उपनद्या तापीला येऊन मिळतात। पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी असून ती गाविलगडच्या डोंगरात उगम पावते। पूर्णा नदी अमरावती व अकोला जिल्ह्यात पश्चिमेकडे वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापी नदीस मिळते। तापी नदीच्या उपनद्या गिरणा, पांझरा, बुराई या उपनद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात आणि तापी नदीला येऊन मिळतात। वाघूर नदी अजिंठ्याच्या डोंगर रांगेत उगम पावून भुसावळच्या पश्चिमेस तापी नदीला येऊन मिळते। नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करताना उत्तरेस अस्तंबा आणि दक्षिणेस गाळणा डोंगर यामधून वाहताना तापीचे खोरे केवळ 50 किलोमीटर रुंदीचे आहे। तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो। अनेक घळ्यांमधून हा प्रदेश दुर्गम स्वरूपाचा बनला असून येथे खोळघळ्यांमधून बिहड निर्मिती झाली आहे। तापी आणि तिच्या उपनद्यांनी 31,200 चौरस किलोमीटर प्रदेश व्यापलेला आहे। या एकूण क्षेत्राच्या 53.79% इतके क्षेत्र महाराष्ट्रात आहे। हा भाग अत्यंत सुपीक आहे। तापीच्या खोऱ्यात काटेपूर्णा, नळगंगा, गिरणा या नद्यांवर धरणे बांधलेली आहेत। सुपीक जमिनीमुळे या नदीच्या खोऱ्यात ऊस, कापूस, केळी यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। तापी नदीच्या खोऱ्यात अमरावती, जळगाव, धुळे ही प्रमुख शहरे आहेत। तापी आणि तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत। हतनूर, प्रकाशन बॅरेज, सुलवडे बॅरेज। तापी नदीवर उकाई हे मोठे धरण गुजरात राज्यात आहे। वाघूर नदीवर वाघूर हे धरण तसेच गिरणा नदीवर गिरणा हे धरण आहे।
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 6व्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी। कृष्णा नदी ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावून सुमारे 1300 किलोमीटर अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजामहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते। वाटेमध्ये ती वाई, भुईंज, माहुली, सातारा, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते। महाराष्ट्र राज्यात कृष्णा नदीचा प्रवास 281 किलोमीटर आहे। महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते। कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते। आंध्र प्रदेश कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी कृष्णा यांचा संगम होतो। कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छिलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते। मुखाजवळ तिचा प्रवाह 3 शाखात विभागला जातो व त्रिभुज प्रदेश निर्माण होतो। कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आंध्र प्रदेशातील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे। तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणी पुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूपच कमी असते। आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे। तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांच्या वरील मुख्य धरणे आहेत। कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुज प्रदेश कालव्यांनी जोडलेले आहे। कृष्णा नदी आता बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती आता आटत चालली आहे। इसवी सन 1215 मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वरच्या हेमाडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले। त्या देवळाच्या आसपास कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो। दक्षिण भारतातील इतर काही ठिकाणांच्या प्रमाणे कृष्णा खोरेही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत। कृष्णा नदीवर महाराष्ट्रात वाई, कराड, सांगली, वाळवा ही शहरे आहेत। आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे। कृष्णा नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 3,68,055 चौरस किलोमीटर आहे। या एकूण क्षेत्रफळापैकी जे 27% क्षेत्र महाराष्ट्रात आहे, तर 44% क्षेत्र कर्नाटकात, 29% क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे। कृष्णा नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत: अग्रणी नदी, उरमोडी नदी, कोयना नदी, डिंडी नदी, तुंगभद्रा नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी, कुडाळी, भीमा नदी, मलप्रभा नदी, मुशी नदी, येरळा नदी, वारणा नदी आणि वेण्णा नदी। कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून सांगली जिल्ह्यात तिचा प्रवाह 130 किलोमीटरचा आहे। ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यातून प्रथम पश्चिमेकडून पूर्वेकडे व त्यानंतर आग्नेय दिशेस वाहत जाते। कृष्णा नदीचे खोरे सांगली जिल्ह्यातील सुपीक भाग आहे। कृष्णा नदीवर पुढील प्रमाणे धरणे आहेत: धूम, अलमट्टी, बसवसागर, श्रीशैल्यम, नागार्जुन सागर ही धरणे कृष्णा नदीवर आहेत। तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण कृष्णेची उपनदी कोयना या नदीवर आहे। वारणा आणि कडवी ही धरणे वारणा नदीवर आहे। तर राधानगरी हे धरण पंचगंगेची उपनदी भोगवती या नदीवर आहे। तुळशी हे धरण तुळशी या नदीवर असून दूधगंगा सागर धरण दूधगंगा नदीवर आहे।
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकाची नदी आहे वैनगंगा नदी। वैनगंगा ही नदी पूर्व महाराष्ट्राच्या विदर्भातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे। वैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे। वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मैकल डोंगरावर सिल्वी येथे होतो। महाराष्ट्रात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा नदीस मिळते। वैनगंगा ही नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते। महाराष्ट्रात वैनगंगेची लांबी 295 किलोमीटर आहे। या नदीला डावीकडून वाघ, चुलबन, गडवी इत्यादी तर उजवीकडून कन्हान, अंथारी या उपनद्या येऊन मिळतात। वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांनी 38,000 चौरस किलोमीटर इतका प्रदेश व्यापलेला आहे। वैनगंगेच्या उपनद्या वाघ व कन्हान या नद्यांवर धरणे बांधलेली आहेत। भंडारा जिल्ह्यात या नदीच्या खोऱ्यात भातशेतीचा विकास झालेला आहे। वैनगंगा या नदीच्या खोऱ्यात गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर ही महत्त्वाची शहरे आहेत। जिल्ह्यांची सीमा तयार करणारी वैनगंगा आणि तिच्या उपनद्या। नागपूर आणि भंडारा वैनगंगा, भंडारा आणि गोंदिया वैनगंगा, भंडारा आणि चंद्रपूर वैनगंगा, चंद्रपूर आणि यवतमाळ वैनगंगा, चंद्रपूर आणि गडचिरोली वैनगंगा। काढाणी आणि वैनगंगा या नदीच्या संगमावर गडचिरोली हे शहर आहे। वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर चपराळा येथे संगम होतो। या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात। संगमापासून पुढे प्राणहिता महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरून 120 किलोमीटर वाहते। गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा यांच्या सीमेवर शिरोच्या जवळ ती गोदावरीस मिळते। वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे। सिरपूर आणि पुजारी टोला ही धरणे वैनगंगेची उपनदी बाग या नदीवर आहेत। पेंच आणि तोतलाडोह ही धरणे वैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत। बावनथडी अर्थात राजीव सागर हे धरण बावनथडी या नदीवर आहे। महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकाची नदी आहे भीमा नदी। भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील भीमाशंकर या ठिकाणी होतो। हे ठिकाण सुमारे 975 मीटर उंचीवर आहे। हे ठिकाण अरबी समुद्रापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे। भीमा नदी उगमाजवळ पूर्व वाहिनी नदी आहे। पुढे खेडपासून ती आग्नेय दिशेला वाहते। उगमाजवळ भीमा खोल गळईतून वाहते। पुढे तिचे पात्र रुंद होते। भीमेची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे। त्यापैकी महाराष्ट्रातून 451 किलोमीटर ही नदी वाहते। या नदी खोऱ्याने 77,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे। त्यापैकी 60% म्हणजेच 46,184 चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे। भीमा नदी काही ठिकाणी पुणे सोलापूर आणि पुणे अहमदनगर या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमा तयार करते। भीमा नदी आग्नेय दिशेला सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुडी येथे कृष्णेला मिळते। इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा आणि भामा इत्यादी उपनद्या भीमेला उजवीकडून मिळतात। तसेच घोड, कुकडी,
सीना या डावीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत। या सर्व नद्यांनी 46,184 चौरस किलोमीटरचा प्रदेश व्यापलेला आहे। उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आणि दक्षिणेस शंभू महादेवाचे डोंगर यामध्ये भीमेचे खोरे असून या खोऱ्यात पुणे आणि सोलापूर हे संपूर्ण जिल्हे, तसेच सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग, अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा काही भाग येतो। महाराष्ट्राच्या पठारावर भीमा नदीचे खोरे कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे असल्यामुळे भीमा खोऱ्याचा स्वतंत्र उल्लेख केला जातो। उगमाकडे भीमा नदी खोल दरीतून वाहते, पुढे तिचे पात्र रुंद होते। पंढरपूर जवळ भीमा नदीचे एक पात्र चंद्रकोरी सारखे दिसते, म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात। भीमेच्या खोऱ्यात पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि पायथ्यास मावळचे खोरे येते। या नदीच्या खोऱ्यात भीमाशंकर, देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी धार्मिक स्थळे आहेत। तसेच पुणे, अहमदनगर, सोलापूर ही महत्त्वाची शहरे आहेत। भीमेच्या खोऱ्यातील जमीन सुपीक असून जलसिंचनाचा बराचसा प्रसार झालेला आहे। सीना ही नदी अहमदनगर शहराजवळ उगम पावून भोगावती आणि बोरी या उपनद्यांसह सोलापूर जिल्ह्यात भीमेस येऊन मिळते। वेळ ही उपनदी सह्याद्रीमध्ये उगम पावून तळेगाव डमडेरे येथे भीमेस येऊन मिळते। घोड ही नदी घासले गावाजवळ उगम पावून मीना आणि कुकडी यांच्यासह भीमेला येऊन मिळते। इंद्रायणी ही नदी लोणावळ्याजवळ कुरबडे येथे उगम पावून तुळापूर येथे भीमेला येऊन मिळते। सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्या पुणे शहरामध्ये संगम होऊन पुढे रांजणगाव सांडस येथे भीमेला येऊन मिळते। नीरा ही नदी पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंगपूर येथे भीमेस येऊन मिळते। भामा नदीवरील भामा आसखेड धरण, भीमा नदीवरील उजनी धरण, मुळा नदीवरील मुळशी धरण, मुठा नदीवरील खडकवासला धरण, घोड नदीवरील डिंबे धरण, नीरा नदीवरील नीरा देवधर आणि वीर धरण आणि वेळवंडी नदीवरील भाटघर धरण इत्यादी पाटबंधारे योजना या खोऱ्यातील महत्त्वाच्या आहेत। भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते। नदी काठावरील गावे, भीमा नदीच्या काठावरील राजगुरुनगर, दौंड, पंढरपूर, नीरा नदीच्या काठावर भोर आणि नीरा नरसिंगपूर, कऱ्हा नदी काठावर बारामती, जेजुरी आणि सासवड, कुकडी नदीच्या काठावर जुन्नर, इंद्रायणी नदी काठावर देहू, आळंदी, घोड नदीच्या काठावर आंबेगाव, घोडगाव, शिरूर, सीना नदीच्या काठावर अहमदनगर शहर। महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे वर्धा नदी। वर्धा नदीचे खोरे हे विदर्भातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे। तसेच ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे। वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील दक्षिण उतारावर होतो। नंतर ही नदी अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत जाऊन गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगेला जाऊन मिळते। वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर आहे।
या नदीला डावीकडून वेण्णा, धाम, इरई आणि उजवीकडून पैनगंगा ह्या उपनद्या येऊन मिळतात. वर्धा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा विस्तार 46,182 चौरस किलोमीटर आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत. वर्धा नदी संगमावरील गावे: वर्धा आणि वैनगंगा, चपराळा. जिल्ह्यांच्या सीमा तयार करणारी वर्धा आणि तिच्या उपनद्या: अमरावती आणि नागपूर, वर्धा नदी. अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा, वर्धा नदी. वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा, वर्धा नदी. चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा, वर्धा नदी. चंद्रपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा, वेण्णा नदी. नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा, कार नदी. वर्धा आणि तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत. नळ दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा, लोअर वर्धा, बेंबला ही धरणे वर्धा नदीवर आहेत. वर्धा नदीची प्रमुख उपनदी पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 4थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे. वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर चपराळा येथे होतो. यांच्या पुढील संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. संगमापासून पुढे प्राणहिता नदी महाराष्ट्र तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून 120 किलोमीटर वाहत जाते. गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा राज्य यांच्या सीमेवर सिरोच्या जवळ प्राणहिता गोदावरीस मिळते. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पैनगंगा नदी. पैनगंगा ही नदी महाराष्ट्रात विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. उगमानंतर ही नदी बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा नदीला चंद्रपूर जिल्ह्यातील वडा येथे मिळते. वर्धा नदीला मिळण्या अगोदर ही नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा ह्या राज्यांच्या सीमेवरून वाहते. या नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. ही विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. या नदीला डाव्या बाजूने पूस, अरुणावती, खुनी, अडाण या नद्या येऊन मिळतात. तर उजवीकडून कयाधू ही नदी येऊन मिळते. पैनगंगा ही नदी बहुतांश उंच सखल भागातून वाहते. या नदीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड नावाचा मोठा धबधबा आहे. या नदीवर यवतमाळ जिल्ह्यात इसापूर नावाचे एक मोठे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणातून कालवे काढून हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या जमिनीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पैनगंगा ह्या नदीची उपनदी पूस ह्या नदीवर देखील धरण बांधलेले आहे. या नदीच्या खोऱ्यात उमरखेड, पुसद, पांढरकवडा इत्यादी शहरे आहेत. पैनगंगा नदी संगमावरील गावे: पैनगंगा आणि वर्धा, वढा. अप्पर पूस आणि लोअर पूस ही धरणे पूस ह्या नदीवर आहेत. अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती ह्या नदीवर आहे. पैनगंगा ही नदी वर्धा नदीची
प्रमुख उपनदी आहे। पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 4थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे। महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी। गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात। गोदावरी नदीचा उगम नाशिक शहराजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो। नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण अरबी समुद्रापासून 80 किलोमीटर पूर्वेस आहे। गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे। त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी 668 किलोमीटर आहे। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे। या नदीचे महाराष्ट्रातील खोरे 1,53,000 चौरस किलोमीटर आहे। हे क्षेत्र भारताच्या 10% तर महाराष्ट्राच्या 49% आहे। महाराष्ट्रातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमधून दरवर्षी 3,800 कोटी घनमीटर पाणी वाहते। गोदावरी ही नदी साधारणतः आग्नेय दिशेला वाहून आंध्र प्रदेशातील राजमहिंद्री जवळ बंगालच्या उपसागराला मिळते। दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहिंद्री पासून 10 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून 80 किलोमीटर अगोदर 2 उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते। त्यांना गौतमी आणि वशिष्ठा असे म्हणतात। गोदावरी नदीतील पाणी ऋतूंप्रमाणे कमी अधिक होत असते। या नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यातच वाहून जाते। गोदावरी नदीच्या प्रवाहाची रुंदी पूर्वघाट पार करताना काही ठिकाणी 200 मीटर तर काही ठिकाणी समुद्रास मिळण्याआधी 6.5 किलोमीटर इतकी होते। आपल्या पाण्यामुळे गोदावरी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजली जाते। त्याचबरोबर नांदेड शहराला गोदावरीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते। नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेडच्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी ठिकाणच्या स्नानाचे खूप महत्त्व आहे। प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असा रामायणात उल्लेख आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्याने एकूण 3,12,812 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे। जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये गोदावरीचा 92वा क्रमांक लागतो। गोदावरी नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत: दारणा, प्रवरा, मुळा, दुधना, पूर्णा, येळगंगा, ढोर, कुंडलिका, सिंदफना, तेरणा, मनार, तिरू, सुकना, मंजिरा, मन्याड, आसना, सीता, लेंडी, इंद्रावती, शबरी इत्यादी गोदावरीच्या उपनद्या आहेत। पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे। पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 4थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे। वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या एकत्र मिळून गोदावरी नदीला मिळतात। गोदावरी नदीला मिळण्या अगोदरच्या प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात। गोदावरी नदीवरील तसेच तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत: गंगापूर हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे। नंदूर मधमेश्वर हे धरण गोदावरी आणि कडवा या 2 नद्यांच्या संगमावर नाशिक जिल्ह्यात आहे। जायकवाडी हे महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचे धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे। श्रीरामसागर धरण तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात आहे। येलंपल्ली धरण तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यात आहे। डोलेश्वरम ब्रिज आंध्र प्रदेश राज्यातील राजमहिंद्री येथे आहे।
कश्यपी नदीवरील कश्यपी धरण, आळंदी नदीवरील आळंदी धरण, पालखेड, ओझरखेड, कारंजवन, वाघेड, पुणेगाव ही धरणे कडवा नदीवर आहेत. दारणा, अप्पर वैतरणा, मुकणे ही धरणे दारणा नदीवर आहेत. अप्पर घाटगर, भंडारदरा, निळवंडे ही धरणे प्रवरा नदीवर आहेत. मुळा धरण मुळा नदीवर आहे. सिंदफणा नदीवरील माजलगाव धरण, खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर ही धरणे पूर्णा नदीवर आहेत. दुधना हे धरण पूर्णा नदीची उपनदी दुधना ह्या नदीवर आहे. मांजरा नदीवरील निजामसागर आणि सिंगूर धरण. अप्पर आणि लोअर पूस ही धरणे पूस ह्या पैनगंगेच्या उपनदीवर आहेत. अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती ह्या नदीवर आहे. वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे. पेंच आणि तोतलाडोह ही धरणे वैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत. सिरपूर, पुजारी टोला ही धरणे वैनगंगेची उपनदी बाग ह्या नदीवर आहेत. बावनथडी म्हणजेच राजीव सागर हे धरण बावनथडी नदीवर आहे. नळदमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा, लोअर वर्धा, बेंबला ही धरणे वर्धा नदीवर आहेत. कडेम धरण तेलंगणा राज्यातील कडेम नदीवर आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदी तीरावर आहे. नाशिक शहर, कोपरगाव शहर, पैठण हे पौराणिक शहर, गंगाखेड शहर, नांदेड शहर, राजमुंद्री शहर ही प्रमुख शहरे गोदावरी नदीच्या किनारी आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कृष्णा आणि गोदावरी ह्या नद्या उगमापासून स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागरास मिळतात. ह्या नद्या एकमेकांना मिळत नव्हत्या, पण आंध्र प्रदेश सरकारने ह्या दोन्ही नद्यांचा कृत्रिमरित्या संगम घडवून आणला आहे. त्या प्रकल्पास पट्टीसीमा प्रकल्प असे म्हणतात. पट्टीसीमा हा प्रकल्प 2016 साली पूर्ण झाला. त्या प्रकल्पासाठी 1660 कोटी रुपये खर्च आला. हा कॅनॉल 160 किलोमीटरचा प्रवास करत विजयवाडा शेजारील पवित्र संगमम येथे कृष्णा नदीला मिळतो. पोलावरम ह्या महाकाय प्रकल्पाचे गोदावरी नदीवर काम चालू आहे. ते काम 2021 साली पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो आणि लाईक करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.